नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. ट्रेलमध्ये फिरायला निघाले. लांबपर्यंत फिरून आले. इकडे असं बाहेर सकाळी किंवा संध्याकाळी सप्टेंबरपर्यंत जाता येतं. नंतर थंडी पडायला सुरुवात झाली की घरातच बसावं लागतं. कारण थंडी असल्यामुळे बाहेर असं फिरता येत नाही. म्हणून आता जे जे महिने आहेत तेव्हा सगळेजणं इकडे फिरायला निघतात. लांबपर्यंत फिरून घरी आले. आवरून देवाची मनोभावे पूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. आज नाश्त्यासाठी आईंनी सगळ्यांसाठी लाह्याचं पीठ बनवलेलं होतं. भारतातनं मामे सासूबाई विद्या मामींनी हे पीठ पाठवलेलं आहे. ज्वारीच्या लाह्या त्यांनी गिरणीतनं दळून आणल्या. हे पीठ करताना थोड्याशा ताकामध्ये भिजवून नंतर तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी टाकली. त्यानंतर त्यामध्ये हे पीठ टाकायचं आणि वरून चवीनुसार मीठ पेरलं, कोथिंबीर पेरली आणि छान या पिठाला वाफ येऊ दिली. हे चवीला खरंच खूप छान लागतं. आज अळूच्या पानांची भाजी करायची होती जेवणासाठी. कुंडींमध्ये जी अळूची पानं लावलेली होती ती कापून घेतली, स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि कुकरमध्ये त्याच्या 2 शिट्ट्या केल्या. नंतर आधीच गरम पाण्यामध्ये खोबरे, डाळ, दाणे भिजवलेले होते. भाजी शिजल्यानंतर रवीने ती एकजीव केली. त्यामध्ये थोडं बेसनाचं पीठ आणि 1 चमचा वरणाचा उपसा घातला. सगळं छान एकजीव तयार करून घेतलं आणि फोडणी टाकताना फोडणीमध्ये थोड्याशा मेथ्या, हिरव्या मिरच्या, आलं, हळद हे सगळं टाकलं. त्यानंतर अळूची जी एकजीव केलेली भाजी होती ती टाकली. चिंचेचा कोळ घातला आणि यामध्ये नंतर डाळ, दाणे, खोबरं हे सगळं घातलं. चवीनुसार गूळ घातला, मीठ पेरलं. छानपैकी अळूची भाजी तयार झाली. छान त्याला उकळी येऊ दिली आणि छान भाजी तयार झाली. एकीकडे रंगीत शिमला मिरचीचं सॅलड तयार करून घेतलं. गरम गरम फुलके केले, भेंडीची भाजी केली आणि सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढलं. धन्यवाद.